स्वच्छ झालं. हे काय आहे? ह्या सिद्धी आहेत, लक्षात घ्या. सिद्ध पुरुष आहेत ते, म्हणून जन्मतः प्रगटतःच त्यांना ते सिद्धी प्राप्त आहेत. काही सिद्धी औषधीनं सुद्धा प्राप्त होतात. सिद्धी देणाऱ्या काही औषधी सुद्धा असतात. महाभारतामध्ये एक उदाहरण आहे. एक अग्निहोत्री ब्राह्मण होता. ज्यांनी अग्निहोत्राचा नियम घेतला ना, त्यांना सकाळ संध्याकाळ सूर्योदय आणि सूर्यास्ताला बरोबर ते अग्निहोत्र करावं लागतं. त्याची वेळ चुकवता येत नाही, लक्षात घ्या. त्या वेळेला ते अग्निहोत्र करावंच लागतं. मग त्या ब्राह्मणाला असं वाटायचं, अग्निहोत्राचा नियम तर आपला आहे, पण आपल्याकडे तीर्थयात्राच होत नाहीत आपल्याला. जर आपल्याला ही तीर्थयात्रा करता आल्या असत्या तर बरं झालं असतं. त्याच्या मनामध्ये सारखं यायचं. आणि त्याच्या घरामध्ये एकदा एक यात्रेकरू आला, एक पांथस्थ आला. तोही तीर्थयात्रेला चालला होता. त्याला बघून याला आणखी वाटायला लागलं, अरे अग्निहोत्र नसतं तर आपण तीर्थयात्रेला गेलो असतो. मग त्या पांथस्थाला त्यांनी सांगितलं, काय करावं म्हणे, अग्निहोत्राचा नियम आहे, नाहीतर मी सुद्धा तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला आलो असतो. मग त्या पांथस्थाने सांगितलं, मला असं एक औषध माहिती आहे, ज्याचा लेप पायाला लावला की तुम्हाला केदारनाथचं दर्शन घेऊन सूर्यास्ताच्या आत घरी येता येईल म्हणे. मग म्हणे सांगा त्या औषधीचं नाव. त्या औषधीचं नाव त्यांनी सांगितलं आणि त्या औषधीचा लेप त्या मनुष्यानं अग्निहोत्री करणाऱ्या ब्राह्मणाने लावला. अग्निहोत्र करणाऱ्या त्या ब्राह्मणाने तो लेप लावल्याबरोबर त्याच्यामध्ये अशी सिद्धी आली की तो केदारनाथला जाऊ शकला आणि परत येण्यासाठी तो तयार झाला. पण जाता जाता चालून चालून ज्या औषधाचा लेप लावला होता ना, तो निघून गेला. आता तिथं जाऊन तर पोहोचला, पण यायचं कसं परत? औषध गेलो पुसून. औषधीनं प्राप्त झालेली सिद्धी, पायाचा लेप निघून गेल्यानंतर ती गेली निघून. मग याला खूप दुःख झालं आणि अग्निहोत्र करणाऱ्या त्या ब्राह्मणानं अग्नीची प्रार्थना केली. आयुष्यभर अग्निहोत्र केल्यामुळे अग्निदेवाला दया आली आणि अग्निदेवानं त्या मनुष्याला, त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला पुन्हा सिद्धी दिली आणि त्याला पुन्हा आपल्या घरामध्ये आणलं आणि मग त्यानं अग्निहोत्र केलं. मला सांगायचं काय, काही सिद्धी या प्रगटतः असतात, जन्मतः असतात आणि काही सिद्धी या औषधानं प्राप्त होतात. काही सिद्धी मंत्रजज्ञ सिद्धी असतात, म्हणजे मंत्रानं प्राप्त होतात. मंत्रानं सुद्धा सिद्धी प्राप्त करता येते. लोक म्हणतात मंत्रानं कशी सिद्धी होईल? त्याच्यासाठी एक आजच्या युगातलं उदाहरण देते, म्हणजे समजेल. आपल्याकडे एका रिसर्चमध्ये एक लॉ आलाय, सगळ्यांना माहित असेल कदाचित, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत त्याला म्हणतात. त्या सिद्धांतामध्ये असं सांगितलंय की आपण सकाळी उठल्यानंतर जे आपल्याला हवंय त्याचं चिंतन करायचं. म्हणजे काय, मला एखादी गाडी हवी आहे तर मी त्या गाडीचं चिंतन करायचं, म्हणजे त्याचा विचार करायचा. मग मला कोणत्या कंपनीची गाडी हवी आहे, तिचा रंग कसा हवाय आणि ती माझ्याकडे आलेली आहे, असं मी चिंतन करायचं. मग मला पांढरा रंग गाडीचा आवडत असेल तर पांढऱ्या रंगाची गाडी माझ्याकडे आलेली आहे, त्याचा सीट असे असे आहेत, ती इतक्या इतक्या किमतीची आहे, अशी आहे, अमुक आहे, तमुक आहे. आता ज्याला जी इच्छा आहे त्यानं ती तशी इच्छा मनामध्ये धरायची आणि ती वस्तू आपल्याला मिळालेली आहे अशी भावना करायची. अशी भावना करता करता ब्रह्मांड काय करतं, तशाच प्रकारची किरणं देतं, तशाच प्रकारची स्पंदनं देतं की त्या सगळ्या ब्रह्मांडाला आपण फेकलेले जे संकल्प आहेत ते संकल्प तो ब्रह्मांड घेतो आणि ते संकल्प पूर्ण करून ती वस्तू आपल्यापर्यंत ब्रह्मांड देतं. याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. मग आकर्षणाच्या सिद्धांतानं एकाच वस्तूचं वारंवार चिंतन केल्यानं जर आपल्याला ती वस्तू प्राप्त होत असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, तसंच एकाच मंत्राचं पुन्हा 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 आवर्तन केल्यानंतर ती सिद्धी आपल्याकडे येऊ शकते असं आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलंय. म्हणून यात फारसा फरक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आपलं शिवत्व आपण ओळखलं पाहिजे आणि हे शिवत्व कधी जागृत होतं, जेव्हा आपण चांगले संकल्प करतो. म्हणून आपल्या शास्त्रानं म्हटलंय, तन्मे मन शिवसंकल्पमस्तु, माझ्या मनामध्ये शिवसंकल्प असावेत, म्हणजे चांगले संकल्प असावेत.
ते चांगले संकल्पच भगवंतापर्यंत आपल्या